हिटलरचा द्वेष करणारी मंडळी भरपूर आहेत, पण हिटलरची जी काही पॉझिटिव्ह बाजू होती ती बाजू मी ही मांडतो की ते मोटिवेशनल स्किल हिटलरकडे होतं ते खूपच वाखाणण्याजोगं होतं. मध्यंतरी दिवाळीच्या वेळी एक छानसा मला संदेश आला होता की आयुष्यामध्ये जी मंडळी ध्येयाकडे वाटचाल करत असतात ती नेहमी धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीनं ती धड नसतात, कारण ती सारखी पडत असतात. पण ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. जेव्हा तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा ह्या पडण्यातच तुम्ही घडण्याची प्रक्रिया तुमच्या हातून होत असते. ह्या प्रक्रियेतनं, स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या प्रक्रियेतनं जो तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो तो फार महत्त्वाचा आहे. तो बाहेर कुठेही पैसे दिले, किती पैसे दिले तरी तो होऊ शकणार नाही. एक जो कॉन्फिडन्स येतो, एक जो व्ह्यू, तुमचा जो व्हिजन जे बदलतं तुमचं, ते फार महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी कुठली शाळा नाही आहे किंवा कुठलं कॉलेज नाही. ह्या प्रक्रियेतनं तुम्ही जा, फक्त आपोआप त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात होतील. कोणाला कधी कशी प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही. माझ्या बाबतीत मी सांगतो, 90 साली पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातनं मी BE केलं. त्यावेळी माझं सिव्हिल इंजिनिअरिंग होतं, 0 बजेट होतं शासनाचं, सरकारी नोकऱ्या नव्हत्या. म्हणून काय करायचं तर आमचा एक सिनियर विद्यार्थी जो इथे मुंबईला SICत आला, त्यानं अभ्यास केला आणि त्याची रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये सिलेक्शन झालं होतं. ते आम्हाला ऐकवत होतं. 1990 साली निकाल जेव्हा लागला सिव्हिल सर्व्हिसेसचा, त्यावेळी पुण्यामध्ये विवेक फणसाळकर सर IPS साठी, सुधीर बोबडे उत्तर प्रदेश काडर IAS साठी आणि आणखी एक विद्यार्थी होते. अशा 3 जणांचा पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरामध्ये सत्कार होता. आणि मग त्या सत्काराच्या कार्यक्रमाला आम्ही पेपरमध्ये वाचलं स्थानिक कार्यक्रममध्ये की आज टिळक स्मारकमध्ये IASच्या परीक्षेमध्ये भारतात जे यशस्वी झाले त्या यशवंतांचा सत्कार. म्हणून आम्ही मग संध्याकाळी तिथे गेलो, तो कार्यक्रम अटेंड केला आणि त्या कार्यक्रमानं मग कुठेतरी डोक्यामध्ये ठिणगी पेटली की आपणही हे केलं पाहिजे. विवेक फणसाळकर सरांचं आणि माझं आत्ताच कांबळे साहेबांनी सांगितलं, बरंचसं कॉमन बॅकग्राऊंड आमचं. SP कॉलेजला ते 11-12 होते, मी तिथे होतो. नंतर इंजिनिअरिंग कॉलेजला ते 86चे पासआउट, मी 90चा पासआउट आहे, 4 वर्ष फरक आहे. नंतर त्यांनी टेल्कोमध्ये काम केलं, मीही टेल्कोमध्ये काम केलं. त्यानंतर तेही IPS झाले, मीही IPS झालो. आणि एकदाच सरांना मी फक्त 90 साली ते जेव्हा भाषण करत होते तेव्हा बघितलेलं आहे, पण फोनवर आमचं नेहमी बोलणं होत असतं. त्यानंतर परत सरांची माझी अजून भेट झालेली नाही आहे. सरांच्या त्या भाषणामध्ये मला सरांचं एक विशेष गुण त्या दिवशी दिसून आला, तो म्हणजे हजरजबाबीपणा आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणं. सुरुवातीला आपण बंधू आणि भगिनींना वगैरे म्हणतो, विद्यार्थी मित्रांनो वगैरे. सरांनी सुरुवात करताना त्यावेळी मिश्किलीनं माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो अशी सुरुवात करताच एवढ्या जोरदार टाळ्या त्यावेळी मिळाल्या. बऱ्याचशा मित्रांना वाटलं असेल की आता नवीन मैत्रिणी आपल्याला इथे मिळाल्या म्हणून. माझ्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं पाणी आहे सरांमध्ये. आणि हे जे पाणी आहे हे या परीक्षेच्या प्रोसेसमधनं आलेलं पाणी. आणि त्यानंतर मग मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या सरांच्या कामगिरीचा पाठपुरावा करत आलो आहे. जिथे जिथे सर गेले तिथे तिथे त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. मुंबईमध्ये ट्रॅफिक विभाग असेल, मुंबईमध्ये दहशतवाद विभाग, टेररिझम, त्याचे ते प्रमुख होते. आणि आता मग ACBचे प्रमुख आहेत. आणि ACB प्रमुख, अँटी करप्शन ब्युरो, भ्रष्टाचार विरोधी पथक, त्याचं काय काम असतं हे मी नव्यानं सांगायला नको तुम्हाला. म्हणजे तुम्हा सगळ्या लोकांना की ज्या डिपार्टमेंटने खूप काम करावं असं वाटतं ते डिपार्टमेंट म्हणजे ACB डिपार्टमेंट. 1990 साली BE झाल्यानंतर 90 ते 92 या काळामध्ये एक CDSA नावाची संस्था आहे पुण्यामध्ये. त्या संस्थेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत होतो. तिथे पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करण्याची संधी मिळाली. आणि त्याच काळामध्ये 2 समाजसेवकांची माझी नव्याने ओळख झाली.
एक म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आणि दुसरे म्हणजे मेधा पाटकर. नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम फार जोमानं सुरू केलं होतं. साताऱ्यापासून ते पुण्यात आलं होतं, मुंबई वगैरे बऱ्याचशा ठिकाणी त्यांचं काम चालू होतं. आणि मी जेव्हा हे पाणलोट क्षेत्र विकासाचं काम ग्रामीण भागामध्ये करत होतो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की मी स्वतःही बऱ्यापैकी अंधश्रद्धा आहे, माझ्या अंधश्रद्धा मी आधी दूर केल्या पाहिजेत. म्हणून मग मी ती सगळी विज्ञानाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. सायंटिफिक टेम्पर हे डेव्हलप त्या वयात करण्याची संधी दाभोळकरांमुळं मिळाली. नंतर मग बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये ते बोलत असत आणि आम्ही प्रात्यक्षिकं करून दाखवत असो. आणि त्याच्यातनं एक जो बोल्डनेस आला किंवा समाज मनाची नाडी कशी ओळखायची ती गोष्ट मला नव्यानं शिकायला ते मिळाली. बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा मी त्यावेळी केल्या होत्या. मला अजूनही आठवतं आहे की पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाभोळकरांचं एक व्याख्यान चालू होतं आणि प्रात्यक्षिकांसाठी म्हणून आम्हाला तिथे बोलवलं होतं. आणि मग डॉक्टर सांगत होते की एक 40 गावला एक बाबा आहे, तो बाबा फार लोकांना फसवतो आहे, लोक जेवल्यानंतर पान खातात, हा बाबा काच खातो. आणि मग तो काच खाऊन माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तर दैवी शक्तीमुळं मी तुमचे सगळे आजार वगैरे बरे करतो असं चॅलेंज त्याचं असतं आणि तो लोकांना लुबाडतो आहे. तर हे जे आहे काच खाणं वगैरे हे टेक्निक आहे, त्याच्यामध्ये काही दैवी शक्ती वगैरे नाही आहे. ती गोष्ट डॉक्टरांनी सांगितली आणि मी आणि एक माझा मित्र होता मनोज जोशी म्हणून, तो आता सध्या श्रीनगरला तो कर्नल आहे आर्मीमध्ये. आम्ही दोघांनी तिथे त्या दिवशी स्टेजवरती पहिल्यांदा काचा खाल्ल्या आणि मग बल्बची काच खाल्ली आणि इंजेक्शन ॲम्पूलची काच खाल्ली. मग काच खाणं कसं काच खायची ते आम्ही स्वतः प्रॅक्टिस केली आधी आणि त्यानंतर ते प्रात्यक्षिक त्यावेळी करून दाखवलं. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी की ज्याच्यातनं तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल, ज्याच्यामुळं तुम्ही धाडसी अशा गोष्टी करू शकाल आयुष्यामध्ये, ते त्या योग्य वयामध्ये करण्याची संधी या समाजसेवकांमुळं त्यावेळी मला मिळाली. त्यामुळे मी नेहमीच त्यांचे आभार मानतो. 92 साली जेव्हा नर्मदा बचाव आंदोलन चालू झालं त्यावेळी जे पहिलं गाव धरणाच्या पाण्याखाली आलं ते गाव होतं मणिबेली, जे आपल्या धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती गाव आहे. आणि त्या गावाला जाण्यासाठी गुजरातमध्ये जाऊन वडगाव, बडोदा, वडगाव आणि वडगाववरनं मग सरदार सरोवर धरणाची भिंत आणि त्या भिंतीच्यावरनं डावीकडनं तिथे गावात जाण्यासाठी रस्ता आहे. त्या गावामध्ये पहिल्यांदा उपोषण झालं की हे जे गाव आहे ते धरणाच्या पाण्यामध्ये जाऊ नये म्हणून. आणि मग त्या उपोषणामध्ये सहभाग घेण्याची संधी मेधाताईंबरोबर आम्हाला मिळाली. 3 दिवस आम्ही तिथे शूर्पणेश्वर म्हणून मंदिर आहे त्या मंदिरामध्ये उपोषण केलं होतं. गुजरातीमध्ये आम्ही घोषणा देत होतो, डुबेगे शू हटे शू नाही. आणि हे सगळं आम्ही का करत होतो आता मला माहिती नाही, पण ते वय तसं असतं. बऱ्याच वेळा आम्ही असं म्हणतो की 18 ते 25 हे जे वय आहे, आता सिव्हिल सर्व्हिसेसमुळे 32 म्हणूयात, 18 ते 32 हे जे वय आहे, या वयामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थानं जडणघडण होते. उजवीकडे किंवा डावीकडं तुम्ही पक्के झुकलेले असता आणि पूर्ण आयुष्याची शिदोरी तुमची त्या पिरियडवरती डिपेंड असते. त्यामुळं हा जो व्यक्तिमत्व जडणघडणीचा काळ आहे तो काळ आत्ता तुमच्या सगळ्यांच्या पुढे उभा आहे. तो काळ तुम्ही वाया घालवू नका. अतिशय तुम्ही योग्य डिसिजन घेतलेला आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्याला करायची आणि त्यातूनच आपलं करिअर घडवायचं. त्यामुळं जोपर्यंत काही तुम्ही आयुष्यामध्ये अचीव करत नाही तोपर्यंत हे जे ध्येय आहे हे तुम्ही सोडू नका. 1993 साली मी मुंबईत आलो. इथे SISC संस्थेमध्ये 4 महिने अभ्यास केला. अभ्यास अतिशय उत्तम चालला होता. पण त्याचवेळी माझे वडील रिटायर झाले. वडिलांनी सरळ सांगितलं की आता मी रिटायर झालेलो आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. त्यामुळं पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता. 2-3 वर्ष तयारी करायची, त्यासाठी पैसा पाहिजे. त्याचवेळी पुण्यामध्ये टेल्को कंपनीमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल आला. तिथे गेलो, 30 मुलांमध्ये सिलेक्शन झालं. म्हणून अभ्यास सोडून मी परत पुण्याला गेलो आणि जवळजवळ 14 महिने पुण्याच्या राजगुरुनगर तालुक्यामध्ये टेल्को कंपनीने 18 गावं दत्तक घेतली होती समाज विकासासाठी, CSR ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर त्या गावांमध्ये स्मशानभूमी, शाळा, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, गोबर गॅस, चेक डॅम्स, ॲप्लिकेशन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फॉर रुरल डेव्हलपमेंट हे सगळं करण्याची एक नवीन संधी त्या प्रोजेक्टमुळं मला मिळाली. आणि तो प्रोजेक्ट करत असताना मग परत एकदा
प्रशासनाशी नव्यानं संबंध आला. तिथे जे BDO होते ते BDO आत्ता आपले जे नंदुरबारचे कलेक्टर आहेत मल्लीशेट्टी, कल्लीनाथ मल्लीशेट्टी मला वाटतं, तर ते त्यावेळी BDO होते खेड राजगुरुनगरचे. आणि त्यांच्याबरोबर त्यांना पाहता आलं. परत एकदा प्रशासन जोरदार, जोपर्यंत आपण शासनामध्ये जात नाही तोपर्यंत लोकांची सेवा खऱ्या अर्थानं करू शकत नाही याची जाणीव मला झाली. पण टेल्कोसारखी कंपनी फार मोठी कंपनी होती, पगारही सिव्हिल सर्व्हिसपेक्षा मोठा होता. पण जी काही यंत्रणा आज आहे ती सरकारकडे आहे. त्या यंत्रणेचा आपण समाजासाठी पॉझिटिव्ह वापर करायला पाहिजे हे डोक्यामध्ये त्यावेळी त्या भागामध्ये काम करत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडे पाहून मला सुचलं. त्याचवेळी इथून मुंबईवरनं SIC मधून एक पत्र मला आलं. डॉक्टर KK शहा म्हणून हिस्ट्रीचे प्राध्यापक होते. इथं माझ्या बहिणीचे क्लासमेट इथं आलेले आहेत, डॉक्टर मेहर ज्योती. त्यांचं PhDचा थेसिसही डॉक्टर KK शहा सरांकडे झालेला आहे. तर शहा सरांनी 93 साली एक पत्र मला पाठवलं, पोस्टकार्ड होतं साधं. त्याच्यामध्ये 4 ओळी होत्या. व्हेरी फ्यू स्टुडंट्स फ्रॉम द SIC दे हॅव द पोटेन्शियल्स लाईक यू. आणि त्याच्यामध्ये मग भूषण गगराणी साहेब, त्यानंतर विनीतदेव वानखेडे, हेमंत कोटीकर अशी बरीचशी मंडळी जी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फार वरच्या रँकनं उत्तीर्ण झाली आणि ज्यांचा हिस्ट्री हा ऑप्शनल होता, अशा विद्यार्थ्यांची नावं होती. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा आहे जे सरांनी पाहिलं आहे. आणि आता सर मला सांगतायत की तू जे काही करतोय जे चुकीचं केलं, इथून जायला नको पाहिजे होतं, तू परत आहे. 14 महिने पुण्यामध्ये टेल्कोमध्ये नोकरी केली. 94 साली पूर्वपरीक्षा दिली. मला खात्री होती पूर्वपरीक्षा पास होणार. त्यामुळं पूर्वपरीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच मी राजीनामा दिला आणि मुंबईला आलो. ती पूर्वपरीक्षा पास झालो. त्याच वर्षी आमच्या सुदैवानं 2 महिने मेन्स परीक्षा ही लांबली गेली. त्यामुळं मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 4 ते 5 महिने कालावधी मिळाला. आणि मग त्या कालावधीमध्ये मराठी वाङ्मय आणि इतिहास या 2 विषयांचा अभ्यास घेत त्या वर्षी IPSसाठी माझी निवड झाली. मराठी वाङ्मयाचा अभ्यास हा मी अशा प्रकारे केला आणि त्यासाठी मार्गदर्शन जे मिळालं ते खूप मोलाचं मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर विजयराजाध्यक्ष, ज्यांना परवा जनस्थान पुरस्कार मिळाला, त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर सचिन तेंडुलकरचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर, त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर कवयित्री प्राध्यापिका प्रभा गणोरकर, त्यांनी आम्हाला शिकवलं. अशा मोठ्या मोठ्या लोकांनी मराठी वाङ्मय तिथे शिकवलं. त्यामुळं मराठी वाङ्मय हा विषय एक परीक्षार्थी म्हणून अभ्यासाच्या बाबतीतच मी जो अभ्यासला त्याबरोबर एक विशेष आवड निर्माण झाली की ती आवड मी आजही जोपासतो आहे. साहित्याची जी आवड, एक नव्यानं अभ्यास करण्याची संधी या मराठी वाङ्मयाच्या अभ्यासातनं त्यावेळी मला मिळाली. मला अजून आठवतं आहे की 94 साली जी मुख्य परीक्षा झाली होती UPSCची आणि ज्याचा निकाल 95 साली लागला, त्या परीक्षेमध्ये भारतामध्ये मुलींमध्ये सर्वप्रथम अश्विनी भिडे मॅडम आल्या होत्या. त्यांना मराठी वाङ्मयासाठी 366 गुण मिळाले आणि दुसऱ्या क्रमांकाचे गुण 360 गुण त्यावेळी मला प्राप्त झाले होते. तर बऱ्याच वेळा असं म्हणतात की मराठी माणसाला मराठी हात देतं, तर मला खऱ्या अर्थानं मराठीने हात दिला होता. आणि मराठीने हात दिल्यामुळं त्या वर्षी IPSसाठी सिलेक्शन झालं. पण सुरुवातीपासून डोक्यामध्ये IASचा किडा होता की आपण प्रशासनात जायचं, ते कलेक्टर होऊनच जायचं, IASमध्येच जायचं. कारण सुरुवातीपासून ग्रामविकास आणि ह्या गोष्टींची आवड होती. म्हणून एक्सटेन्शन घेतलं, परत परीक्षा दिली, होऊ शकलं नाही. त्यामुळं 96 साली IPS जॉईन केलं. सुरुवातीला 2 वर्ष मणिपूर राज्यामध्ये होतो, तिथे काम केलं. तिथे ते म्हणजे डोक्यावर दररोज टांगती तलवार असायची, बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, हातामध्ये AK-47, माझ्याबरोबर 4 एस्कॉट. दररोज प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असायचा. आणि त्या परिस्थितीत 2 वर्ष काम करत बऱ्यापैकी काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मग 98 साली विवाह झाला. मिसेस जी आहे ती फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आहे, 96 बॅचची, आणि तिचं आंध्र प्रदेश राज्य होतं. मग त्या बॅकग्राऊंडवरती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंडवर मणिपूर राज्यातनं आंध्र प्रदेशात आलो आणि आंध्र प्रदेशमध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी करण्याची संधी मिळाली.
एकतर आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळी नक्षलवाद हा फार पिकला होता आणि त्या नक्षलाईट भागामध्ये विशेषतः जो आपल्या सरहद्दीचा जो भाग आहे आदिलाबाद नावाचा जिल्हा, की ज्या जिल्ह्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांची सरहद्द आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला ॲडिशनल SP 1 वर्ष 99-2000 आणि 2001 ते 2004 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या जिल्ह्याचा SP असं 4 वर्ष 2 महिने त्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि मग त्या 4 वर्ष 2 महिन्यामध्ये एक भरीव असं कार्य जे आमच्याकडनं झालं ते म्हणजे त्या जिल्ह्यातील जी नक्षलवाद्यांची संख्या होती ती 200 होती, ती 20पर्यंत कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. जवळजवळ त्यासाठी केवळ बंदुकीचा वापर केला नाही, तर जे काही शिकलो होतो 5 वर्ष ग्रामीण विकास, ते ग्रामीण विकासाचं मॉडेल मी तिथे इम्प्लिमेंट केलं. पोलीस तुमच्यासाठी, पोलीस मी कोसम नावाचा जो प्रकल्प होता तो 2 pronged स्ट्रॅटेजीवाला प्रकल्प होता, की एका